नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकटे, दुःख, निराशा, काही ना काही अपयश वगैरे आहेतच. तर असं जगामध्ये कोणताच व्यक्ती नाही की तो सर्व समाधानी आहे, सगळ्या बाजूने सुखी आहे किंवा काही ना काही अडचणी येणारच नाही असा कोणताच व्यक्ती नाही. दुःख तर येणारच, अडचणी तर येणारच, पण त्या अडचणींना, दुःखांना कसे सामोरे जायचं, त्या अडचणीचा वेग कसा कमी करायचा, हे यासाठी मग आपल्याला काही सेवा, काही उपाय करणं तेवढंच महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपण स्वामींची सेवा करतो, श्री गुरुदेव दत्त यांची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय पण करणं हे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. तर मग आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येते, दारिद्र्य येते, घरामध्ये काही ना काही इडापिडा असते. तर ह्या गोष्टी जर आपल्याला नष्ट करायच्या असतील किंवा संपवायच्या असतील घरातील, किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय आजार वगैरे आहे किंवा सतत काय ना काय एखादा व्यवसाय करत आहे घरात व्यक्ती, तर त्या व्यक्तीला सतत व्यवसायामध्ये अपयश येत असेल तर त्यासाठी मग घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे. तर वडाच्या झाडाखाली काही वस्तू ठेवायच्या आहेत, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येणारच नाहीत असे नाही, त्यामुळे मग आपण त्या अडचणीचा वेग तरी कमी करू शकतो. तर मग हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे, तर कोण करू शकतं, तर ही सेवा मग महिलांनी करायची आहे. जर पुरुषांना जमत असेल तर मग पुरुषांनी पण ही सेवा केली तरी हरकत नाही, पण त्यातल्या त्यात महिलांनी केल्यानंतर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो, त्यामुळे महिलांनी ही सेवा करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे. महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस मग तुम्ही इतर दिवशी उपाय करू शकता. तर हा उपाय करत असताना कोणता वार म्हणा किंवा कोणता दिवस किंवा तिथी वगैरे त्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही हा उपाय कराल त्यावेळेस महिन्यातून एक वेळा हा उपाय करायचा आहे. तसे मग तुम्हाला 11 महिने म्हणजे 11 वेळा हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला 11 वेळा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त महिन्याला उपाय करायचा आहे. फक्त महिन्यातून ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस उपाय न करता इतर दिवशी तुम्ही करू शकता. फक्त महिन्यातून एक दिवस करायचा आहे. आणि आपल्या घरातील सगळ्या अडचणी वगैरे, दुःख, दारिद्र्य संपवायचं असेल तर मग प्रत्येक महिन्यात एक वेळा आणि 11 वेळा 11 महिने तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर एक खोबरं घ्यायचं आहे. आता खोबरं म्हणजे जे न फोडलेलं खोबरं असतं, म्हणजे किराणा दुकानात वगैरे ते खोबरं आपल्याला भेटतं, त्याला खोबळा पण असे म्हणतात. आणि मग ते घरी घेऊन यायचं आहे. आणि मग मूठभर रवा घ्यायचा आहे आणि मूठभर साखर घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही बारीक साखर घेतलीत तरी चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे, तो जो रवा घेतला आहे तर तो रवा जेवढा घेतला आहे तेवढा रवा भाजायचा आहे थोडासा. आणि मग साखर घ्यायची आहे, ते एकत्र करायचं आहे. आणि जे खोबळा आहे तर त्या खोबळ्याला वरती थोडासा तुकडा काढायचा आहे, म्हणजे थोडंसं छिद्र पाडायचं आहे, ज्यामध्ये साखर आणि रवा तुम्हाला त्यात टाकता येईल एवढंच, म्हणजे छोटंसंच छिद्र पाडायचं आहे. आणि मग त्या खोबळ्यामध्ये रवा आणि साखर त्यामध्ये भरायची आहे. ते भरून झाल्यानंतर थोडंसं त्या खोबऱ्याला काय करायचं आहे, मग तुकडा पाडल्यानंतर त्यात सगळं भरून घेतल्यानंतर मग देवघरापुढं बसायचं आहे. देवघरापुढं बसल्यानंतर खोबळा तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि मग कुलदेवतेचं तुमची जी पण कोणती कुलदेवी म्हणा, कुलदेवता असेल त्यांना स्मरण करायचं आहे. आणि नंतर आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे. किंवा मग तुम्ही पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टम, तुम्हाला जे पण काय माहिती असेल त्याबद्दल मग तुम्ही मंत्र म्हणू शकता. जर तुम्हाला त्यापैकी काहीच येत नसेल तर मग तुम्ही ओम पितृ देवताय नमः असा 108 वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा मग 21 वेळा पण तुम्ही म्हणू शकता. जरी ते शक्य झालं नसेल तर मग विष्णू सहस्त्रनाम पण तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावलात तरी चालेल. आणि मग त्यानंतर थोडा वेळ बसायचा आहे ना, आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्याकडून म्हणा, तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तींकडून काही चुका झाल्या असतील किंवा चुका होत असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे. आणि जवळपास जर तुमच्या मंदिर असेल किंवा मग जवळपास तुमच्या घराच्या वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड असेल तर मग तिथे काय करायचं आहे, तिथे जायचं आहे. तो जो खोबळा आहे तो खोबळा घेऊन तिथे जायचं आहे. त्या झाडाखाली मग थोडासा खड्डा करायचा आहे. आणि मग त्यामध्ये तुम्ही जो खोबळा घेऊन गेला आहात तर त्यामध्ये तो खोबळा ठेवायचा आहे. कारण की त्या झाडाखाली म्हणजे का ठेवायचं आहे, कारण मुंग्या जास्त असतात आणि ते जसे जसे ते खातील मुंग्या, आपण जे साखर आणि रवा खोबळं ठेवलं आहे ते जसे जसे खातील थोडं थोडं
दररोज, तर आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होण्यास मदत होते. आणि आता घरातील तुमच्या एखाद्या व्यक्तीला कर्ज असेल किंवा सतत काही ना काही दारिद्र्य येत असेल, तर मग माता लक्ष्मीची पण कृपा तुमच्या घरावरती राहते आणि पितृदोष दूर होतो. घरामध्ये आता सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्याच गोष्टी असतील असे नाही, की एखाद्याच्या घरामध्ये भरपूर असून पण मानसिक समाधान किंवा मानसिक शांतता नसते. तरीही त्या व्यक्तीने पण हा उपाय केलात तरी हरकत नाही. मग त्यावेळेस मग मानसिक समाधान पण मिळते. सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्यासाठी पण हा उपाय तुम्ही केलात तरी पण त्या समस्या दूर होण्यास मदत होते. तर हा उपाय मग तुम्ही महिन्यातून एक वेळा करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल किंवा त्यासाठी वार, दिवस हा महत्त्वाचा नाही. फक्त तुम्ही कोणत्याही दिवशी करा. फक्त एक वेळा करायचा आहे. कारण जे पण आपण खायला ठेवतो म्हणजेच की खोबळा म्हणा, साखर, रवा ते खायला आपण मुक्या प्राण्यांना ठेवतो. म्हणजेच की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते. कारण अन्नदान सगळ्यांच्या हातून होत नाही. त्यामुळे तुमच्याकडून ही सेवा, हा उपाय करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा, हा उपाय करायचा आहे. आणि घरातील सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते. कारण जेवढा महिनाभर ह्या मुंग्या खोबरं, रवा, साखर खातील तेवढं तुमच्या घरातील म्हणजेच की हळूहळू दुःख, दारिद्र्य नष्ट होते, पितृदोष दूर होतो, घरातील माता लक्ष्मीची कृपा राहते. कारण आपण एखाद्याला अन्नदान जर केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला दुपटीने मिळतो. त्यामुळे मग अन्नदान आवर्जून करायचं आहे. म्हणून मग हा उपाय महिन्यातून एकदाच करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय 11 वेळा करायचा आहे तर मग प्रत्येक महिन्यातून एक वेळा करायचा आहे. म्हणजेच की 11 महिने हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला आणि मग उपाय करून झाल्यानंतर काय करायचं आहे, सरळ घरी यायचं आहे. म्हणजे अगोदर मंदिरात गेलात तुम्ही तर थोडा वेळ तिथे मंदिरात बसायचं आहे आणि मग उपाय करून झाल्यानंतर सरळ घरी निघून यायचं आहे. मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता, कारण आपण काय सेवा करतो, उपाय करतो, मध्ये रस्त्यामध्ये थांबल्यानंतर तो फलदायी ठरत नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि नंतर आपल्या ज्या पण काय घरातील कामं असतील ती कामं मग करायची आहेत. पण महिलांनी एवढ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे, ही सेवा करायची आहे, त्यावेळेस मग आपला मासिक धर्म असल्यावर मग हा उपाय करायचा नाही. मग इतर दिवशी तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल. त्याचप्रमाणे मग आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असतानाच किंवा ज्या दिवशी उपाय करून झाला की त्याच्या अगोदर किंवा नंतर पण तुम्ही कोणत्या मंदिरात म्हणा किंवा कोणत्या मठात म्हणा, तुम्हाला शक्य होत असेल तर फळदान करायचं आहे. कारण अन्नदान हे फळामध्ये पण येतं. त्यामुळे मग आता इतर व्यक्तींना तुम्हाला अन्नदान करायचं आहे, पण कोणत्या व्यक्तीला द्यायचा हा प्रश्न पडत असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, की महादेवाच्या मंदिरात म्हणा किंवा मग स्वामींच्या किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही केळी म्हणा किंवा सफरचंद जे पण काय तुम्हाला फळ शक्य होत असेल ते फळ तुम्ही मग आवर्जून दान करायचं आहे. म्हणजेच की गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मंदिरात फळदान करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात किंवा सोमवारी मग महादेवाच्या मंदिरात. तुम्हाला ज्या दिवशी शक्य होत असेल त्या दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी अन्नदान करू शकता, ज्यामुळे आपल्या घरातील समस्या सगळ्या दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब